मी 6 महिन्यापूर्वी सरांकडे आले होते क्लासचं विचारण्यासाठी, पण काही आर्थिक प्रॉब्लेम होते, त्यानंतर मी जॉईन नाही केलं. पण मी असं विचार केला की आपल्याला प्रॉब्लेम्स भरपूर येतील, पण आपण कुठेतरी थांबलं पाहिजे, आपल्या जीवनात काहीतरी बदल केला पाहिजे. त्यामुळे मी आत्ता जस्ट 1 महिना झाला आहे लावून. पण मला असं वाटतं की आपण काहीतरी शिकलं पाहिजे. त्यामुळे मी प्रत्येक फील्डमध्ये जात असते आणि त्या पद्धतीत शिकत असते. कारण मला असं वाटतं वैयक्तिक आपण कोणत्याही फील्डमध्ये गेलं तर आपण अपूर्ण नाही राहिलं पाहिजे. आपल्याला कोणत्याही फील्डमध्ये गेल्यानंतर आपल्या सर्व गोष्टी आल्या पाहिजे. त्यामुळे मी पार्लरचं पण करते आणि सर्व गोष्टींमध्ये म्हणजे मी स्वतः मेहनत करण्यावर डिपेंड करते. मला असं वाटतं की आपण काही गोष्टी करायच्या तर आपल्या मेहनतीने करायच्या, कोणावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे की मला माझे मिस्टर आहे, मला ते पैसे देतील मग मी ती गोष्ट करेन. मला असं कधीच वाटत नाही. मी काहीही करणार तर ती माझ्या पद्धतीने करणार, माझ्या पैशातून मी ते स्वावलंबी होऊन करणार. त्या हिशोबात मी आत्ताही क्लास लावलाय ती माझ्या ह्याच्यातून. मी कोणावर डिपेंड नाही आहे की मला लावायचं आहे, मला तुम्ही पैसे द्या वगैरे, अजिबात नाही. मला कोणत्याही फील्डमध्ये जायचं म्हटलं तर मी विचार करते की नाही आपल्याला जायचं आहे ना तर तयारी पाहिजे ना आपली. त्या फील्डमध्ये जायचं म्हणजे पैसे पाहिजे, त्या हिशोबात आपण काम केलं पाहिजे. मी काहीही काम असेल ती मी ते करून माझे स्वप्न मी पूर्ण करते आणि मी आधी पूर्ण करू शकते, अजूनही पूर्ण करू शकते. मला आत्ता 1 महिना झाला आहे, मला भीती वाटते बोलायला, पण भावी याच्यात मला कॉन्फिडन्स येणार हे मी तेवढंच सांगते. कारण मी कोणत्याही फील्डमध्ये गेल्यानंतर मी ते पूर्णपणे करते म्हणजे करते आणि ते पण मनापासून. पूर्ण ब्रेन आपलं जे आहे ते क्लिअर करायचं की आपल्याला ते ध्येय आहे ते प्राप्त करायचं आहे, आपल्याला त्या स्पीडनुसार जायचं आहे, आपल्याला तो गोल मिळवायचा आहे. आपल्याला कोणी म्हटलं नाही पाहिजे की तू ते ह्या गोष्टीत अपूर्ण आहे. त्यामुळे मी जे येईल ते मी करणार आणि MSCIT किंवा 1 वर्षाचा जो कोर्स आहे तो मी कम्प्लीट करणार. त्यानंतर देखील मी जे पण ऑप्शन असतील जॉबचं असो किंवा कोणत्या पण फील्डमध्ये असेल तर ते मी करणार म्हणजे करणार. हे माझं कॉन्फिडन्स आहे, कारण मी ते करू शकते. बाकी काही नाही, आपल्यामध्ये स्वतःमध्ये कॉन्फिडन्स पाहिजे की आपण ती गोष्ट आपण साध्य करू शकतो. त्यामुळे मी आत्ताही देखील ते करणार. 2026 मध्ये काहीतरी परिवर्तन मी स्वतःमध्ये घडून आणणार. आणि आपण शिकलो म्हणजे मुलं शिकतील. का तर आई वडील जर थोडेफार शिकलेले असतील तर कमीत कमी मुलांसाठी जर काही असेल करण्यासाठी तर आपण त्यांना म्हणू शकतो की बाबा तू हे कर, हे तुझ्यासाठी चांगलं आहे. आणि जर आई वडील शिकलेले नसतील तर मुलं काय करताय हे त्यांना माहीत नसतं. मुलं काही वेळेस त्यांना धोका पण देतात की बाबा आम्हाला पैसे द्या, आम्ही हे करतो ते करतो. पण काही पालक फक्त पालकांचा विचार असतो की मुलं आपले शिकले पाहिजे, त्या हिशोबात ते भरपूर पद्धतीने त्यांना पैसे वगैरे देतात. पण त्यांना माहीत नसतं की त्या फील्डमध्ये त्यांचं म्हणजे त्यांच्याकडून काय पाहिजे नाही मुलांकडून. त्यामुळे ते लक्ष देत नाही, फक्त पैसे देऊन रिकामे होतात. पण कमीत कमी आपण जर आपल्या मुलांना कोणत्याही फील्डमध्ये पाठवलं तर ते काय करताय हे जर आपल्याला माहीत असेल तर आपण पैसे देऊन देखील ते करताय तर आपल्याला ते लक्षात येतं. त्यामुळे आपण पहिले स्वतः डेव्हलप झालं पाहिजे. मुलांसाठी तरी कुठेतरी आपण डेव्हलप झालं म्हणजे मुलं सेटल होणार, हे माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे मी निर्णय घेतला आणि सरांकडे क्लास लावलाय. आता कॉन्फिडन्स आहे की सर योग्य दिशा देतील आणि मार्गदर्शन आणि काहीतरी घडून आणतील. त्यामुळे सरांचं मी मनापासून अभिनंदन करते की त्यांनी मला कॉन्फिडन्स म्हणजे त्या दिवशी आले होते मी सरांना विचारायला. नंतर मग मी म्हटलं नाही काही झालं तरी आपण करू की काहीतरी भेटेन आपल्याला. असं वाटतंय मॅडम तुम्ही 1 महिन्यापासून जॉईन केलं, 6 महिन्यापूर्वी पण आलतात, काही फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्ही नाही येऊ शकलात, पण त्यानंतर तुम्ही जॉईन केलं तर असं वाटते की निश्चित की तुम्ही 1 महिन्यापासून जॉईन केल्यापासून कम्प्युटरचं नॉलेज गेन होतं आहे, तुमचा कॉन्फिडन्स वगैरे किंवा एक बिहेवियर्स किंवा ट्रेनिंग देण्याची पद्धत कशी वाटते तुमच्या आता बोलण्यावर? बेस्ट वाटते, कारण मला कॉम्प्युटर मधलं शून्य नॉलेज होतं, मला काहीच म्हणजे माहित नव्हतं. मी 12वी सायन्स केली आहे. Yes. पण 12वी सायन्स नंतर पण मला वडील नाही, Yes. त्यामुळे मला क्लासेस लावायचे होते त्यावेळेस, पण मी म्हणजे प्रॉब्लेम्स होते म्हणून नाही लावले. आणि लग्न झाल्यानंतर पण घरचे काही फायनान्शियल प्रॉब्लेम होते त्यामुळे नाही लावले. पण आता कुठेतरी म्हटलं नाही थांबायचंय आपल्याला. आपलं जर शिक्षण झालंय त्यानुसार तर कमीत कमी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि कामाची लाज नसली पाहिजे. मला तर असं वैयक्तिक वाटतं. आपल्याला जो पैसा लागतोय, पैसा सर्वस्व नाहीये, पण पैशाशिवाय काही काम होत पण नाही. आपल्याला कोणत्याही फील्डमध्ये जायचं असेल तर आपल्याला पैसा लागतो. त्यामुळे स्वतः कमवून जी गोष्ट साध्य करण्यात आनंद असतो ते दुसऱ्याकडून पैसे घेण्यात आनंद नसतो. मला हा असं वैयक्तिक वाटतं.
बरोबर. त्यामुळे सेल्फ डिपेंड पाहिजे ना आपण. Yes. कोणाच्या म्हणजे कोणावरही अवलंबून नाही पाहिजे ना, आई वडील ना नवरा. ठीक आहे, लग्न झालं त्याची जबाबदारी असते, तो करतो, आपण म्हणत नाही. पण वैयक्तिक आपले पेमेंट जे असतो आपण स्वखुशीने कुठं पण खर्च करू शकतो. त्याला कोणी विचारू शकत नाही ना Yes. की तू कुठं खर्च केले, का खर्च केले. आपल्याकडे जर पैसा असेल तर आपण तो कुठंही खर्च करू शकतो. आणि म्हणजे- असं वैयक्तिक वाटतं की कुठं पण खर्च करायचं म्हणजे वायपट नाही खर्च करायचा. Yes. काहीतरी साध्य झालं पाहिजे त्याच ठिकाणी खर्च करायचा. असं म्हणजे वैयक्तिक संसाराचा गाडा चालवायचा असेल तर 4 व्हीलर गाडीसारखा चालावं लागेल हां. का? म्हणजे दोघांनीही बरोबर केलं बरोबर पाहिजे. केलं पाहिजे. आणि एका मुलीला सासरच्यांना पण अभिमान वाटला पाहिजे आणि माहेरच्यांना पण अभिमान वाटला पाहिजे की आपण दिलेलं शिक्षण वाया गेलं नाही आणि भविष्यामध्ये ती खरंच स्वावलंबी आहे आणि काहीतरी करून दाखवते. खूप सुंदर. आणि पैसा पण असा असतो की तो योग्य ठिकाणीच खर्च केला पाहिजे. येस. कारण योग्य ठिकाणी खर्च केला तर आपल्याला ज्ञान भेटणार आहे. Yes. आणि विदाऊट खर्च केला तो वाईट जातो. आपल्याला काय किती जरी घेतलं माणसाला तरी ते कमीच असतं. Yes. त्यामुळे माझ्या असं वैयक्तिक मत आहे की जी गरजेची वस्तू आहे तीच आपण परचेस करावं. Yes. आणि जी नाही आहे तिला रेफरन्स नाही द्यायचं एवढं. म्हणजे जी गरजेची आहे तीच आपण रेफरन्स देऊन तेवढं कलेक्ट करावं. वाव, एक्सलंट. खूप सुंदर, नाईस, खूप सुंदर.